नमस्कार, पाहूयात महत्त्वाची बातमी। श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट कोडोलीतर्फे संतप्त धनगर समाजाचे आमरण उपोषण सुरू, विविध संघटनांचा ठाम पाठिंबा। श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट कोडोलीतर्फे धनगर समाजाच्या वाढत्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी गरुड चौकात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली। ट्रस्टच्या वतीने तसेच धनगर समाजातील माता भगिनी, युवक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहून ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराचा निषेध नोंदवला आहे। श्री सद्गुरू बाळूमामा ट्रस्टचे पदाधिकारी शांततामय व ठाम पद्धतीने आमरण उपोषणाला मार्ग अवलंबला आहे। दरम्यान धनगर समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, श्री अधिक यशवंत जाधव कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य दलित महासंघ उपाध्यक्ष माननीय श्री पोपटराव लोंढे, त्याचबरोबर शिवसेना एकनाथ शिंदे गट उपजिल्हा प्रमुख कोल्हापूर श्री संतोष प्रल्हाद जाधव भाऊ, तसेच धनगर समाज जिल्हा प्रमुख श्री शहाजी सिद्ध, तसेच राष्ट्रीय बहुजन महासंघ शाहूवाडी तालुका अध्यक्ष श्री दादासू सर्जीराव मरगाळे, त्याचबरोबर नाभिक समाज जिल्हा सदस्य व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपविभाग प्रमुख श्री अंकुश रोकडे सदर आमरण उपोषणाला पाठिंबा दिला। तसेच विविध संघटना, राजकीय नेते, सामाजिक संस्था आणि युवक संघटनांनी या उपोषणाला आपला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे। या आंदोलनामध्ये परिस्थिती हाताळण्यासाठी संबंधित प्रशासनाला तात्काळ पावले उचलण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले। जोपर्यंत धनगर समाज सांस्कृतिक हॉलसाठी ग्रामसभा घेऊन ठरावानुसार 16 नोव्हेंबर 2005 रोजी असिस्टमेंट नोंद मंजूर करण्यात आली, तीच नोंद म्हणजे 18,900 स्क्वेअर फूट कायमस्वरूपी व्हावी, तोपर्यंत आमरण उपोषणातून आम्ही धनगर समाज उठणार नाही असा इशारा देण्यात आलाय। धनगर समाजाच्या हिताची निगडीत हा लढा शांततेत पण निर्धाराने सुरू राहणार असल्याचं ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष श्री संभाजी भानुसे सर, तसेच रामचंद्र अष्टेकर, कृष्णा वाकसे, आनंद अनुसे, तसेच प्रमोदिनी माने, केरप्पा अष्टेकर, मारुती वाघमोडे, नामदेव बादरे, शिवाजी हराळे, शिवाजी उसगावकर, संतोष उसगावकर आदी सर्वच धनगर समाज माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। धन्यवाद। प्रतिनिधी शंकर कुंभार, CBS न्यूज मराठी, पन्हाळा।